गुड मॉर्निंग सर्वांना. चला, ज्यांना ज्यांना पानाचं शेप समजलं नाही त्यांच्यासाठी ह्या पानाची शेप वेगवेगळे घेऊन आलेली आहे. 3 शेप दाखवणार आहे तुम्हाला. हे पहा, पहिला शेप मोठा साईजमध्ये 5 इंचचं घ्यायचं आहे आपल्याला. 5 बाय 5 इंच कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या पानासाठी आपल्याला 4 इंचचा कॅनव्हास घ्यायचा आहे. 5 इंच साईडला ठेवला मी. आता हे पहा, 4 बाय 4 इंच कॅनव्हास आपण कट करून घेऊया. 1-1 इंच कमी करत जायचं आहे. 3 शेप बनवायचे आहेत. आता हे कट करून घेऊया. आणखी एक छोटासा शेप बनवूया 3 बाय 3चा. हे पहा, 3 इंच घेतला आहे आणि हे पण कट करून घेऊया. पुढे दाखवते मी तुम्हाला डिटेलमध्ये. रांगोळी मॅटमध्ये कोणाची डिझाईन चुकली नाही पाहिजे, हा प्रयत्न आहे माझा. हे पहा, आता हे 5 बाय 5चा कॅनव्हास घेतला होता, असा फोल्ड करायचा आहे बरोबर आणि 2 इंचाचं असं मार्जिन घ्यायचं आहे. 2 इंचाचं घेतल्यानंतर मध्ये होणार आहे 2.25 इंच आणि हे पहा, बरोबर मध्ये घ्यायचं आहे 2.25 इंचाचं. तर हे पहा, असा शेप देऊन घ्यायचा आहे अर्ध्यात क्रॉसमध्ये आणि असा गोल आकारामध्ये आपल्याला देऊन घ्यायचं आहे. खाली 2 इंच आहे म्हणजे 4 इंच खाली असं मार्जिन होतं आहे. कट करून घ्यायचं आहे साईडचं. हे पहा, शेप तयार झाला आहे तो. आता हे दुसरा शेप हा आहे 4 इंचाचा कॅनव्हास, 4 बाय 4 इंचाचा. तर आपण ह्याचं बघा मेजरमेंट घेऊया. हे बघा, 1.25 इंच, 1.5 इंच खाली घेतलं आहे त्यामुळं 1.25 इंच मध्ये घेतलं आणि असं शेप देऊन घ्यायचा. हे पण कट करून घेऊया. ते थोडं साईडला गेलं आहे. हे पहा, बरोबर अर्धा इंच साईडला राहतं आहे. आता हा तिसरा शेप आहे. 3 बाय 3 इंचाचा कॅनव्हास घेतला होता आपण. 1 इंचाचं मार्जिन खाली आणि असं शेप देऊन घ्यायचं आहे पूर्ण. हा पहा, तिसरा पण पान तयार झाला आहे. पहा, 3ही शेप आपले तयार झाले आहे आणि याच्यापासून आपल्याला छान छान डिझाईन बनवायचे आहे. त्यामुळे एकही व्हिडिओ स्किप करू नका. शॉर्ट असो लाँग असो, व्हिडिओला लाईक करत जा. लाईक करायचं विसरतात तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.